आदरणीय व्यासपीठ म्हणतो चलन की नाहीतर या गटात उसायचं जायचं उद्या पुन्हा दुसऱ्या गटात आमदार खासदार कशी कारण सांगून जात होती. अरे सांगितलं नाही का अजित दादा अर्थमंत्री आहे ना, आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून येत नाव म्हणून आम्ही काय केलं म्हणजे थांबी जरा ग लई स्पीड आहे तुझी. मला माहिती आहे की म्हणत होती का नाही आजी दादा असंच करते आजी दादा तसंच करते म्हणून आम्ही बंड केलं म्हणजे बंड करून सरकार तयार केलं. पुन्हा भाई और बहनों 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? क्या वो घोटाले का फिर अर्पण नसतो की बडबड करून भाषण आठवतंय का तुम्हाला? देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानाने मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीनं भाषण केलं की 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याला 6 दिवस मी गेले आणि 6व्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण झाले? पहिल्यांदा उपमुख्यमंत्री. आणि पुन्हा म्हणजे ह्यांचे काहीतरी कुणाला चांगलं माहिती आहे म्हणून म्हणजे अर्थ का घ्या म्हणजे तुम्ही झालं नाही की काय चाललंय कळायला का तुम्हाला का कळलं नाही? प्रताप सरनाईकावर ईडीची धाड पडते जसा प्रताप सरनाईक शिंदेगडात घुसतो चौकशी बंद. भावना गवळीवर धाड पडते जशी भावनाताई आमची शिंदेगडात जात्यात चौकशी. हसन मुश्रीफ छगन भुजबळ साहेब किती नाव किती सांगू तुम्हाला. आता शेतात खुरपायला जाणाऱ्या महिलेला सुद्धा लक्षात येले भाजपचा तोतला किंग तिरीस तो नया माणसं बिडू 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 कुंभडीचा पगारी का सगळं सांगता तुम्ही कालवा नाही रोड्याखाली कोरवाडा तशी सोमाईची कडून ती नारायणाची 2 काठी दुसरी कडून ती काय म्हणायची तुम्ही म्हणा सारखे असे हाकरीत आणतेत तीच फडणवीस करून डाग पालताय सापडला अशोक चव्हाण. कस तरी आमच्याकडे सांगायला तरी बसवत पाटील साहेब होत टीव्ही तसंच काय चाललंय नेमकं. म्हणजे अजित पवार होतं कारण सोडून सेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं होतं. त्यांच्या काय म्हणायचं त्याला अजित दादा आणि तुला खाता कोणतं दादा आता कसं होईल आता कसं वाटतंय आता दिली त्यांनी ती मला वाटलं अजून तिथं बंड करते की अजित दादाला उपमुख्यमंत्री केलं गृहमंत्री केलं आपलं काय अर्थमंत्री केलं. त्या सगळ्यामधून त्या लक्षात आलं का नाही चोरी केली कारण सांगितलं लगेच चोरी उडी पडली झाकून काय राहिलं पुढचा इस्कुबा झाला.